हे गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सुष्मिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर कालचा दिवस आणि आजचा दिवस म्हणजे सकाळी वगैरे मी काही व्लॉग घेतलाच नाही, कारण मी होते माहेरी आणि आमचे आहो पण गेले होते बाहेर फ्रेंडसोबत, त्यामुळे मी काही व्लॉग घेतला नाही. पण आता दुपारचे वाजलेले आहेत 2:15 आणि अचानक म्हटलं आज सॅटर्डे आहे तर काहीतरी प्लॅन करावा. आम्हाला असं वाटत होतं बाहेर जावं, पण म्हटलं पावसाचं कसं असतं, अचानक खूप पाऊस येतो वगैरे, मग आणि कंटाळा पण खूप आला, तर खूप उशिरा घरी आलो होतो. मग आम्ही ठरलं मूवीला जाऊया, तर आम्ही निघालो आता मूवीला. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण, आणि बघूयात पुढचा अर्धा दिवस राहिलेला कसा जातोय ते. पण लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. आणि ते आमचे आहो तयार होत आहेत, आहो, आणि मी कशी दिसते ते नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही मस्तपैकी निघालो 2 व्हीलरवर. खूप मजा येत होती, कारण खूप दिवसानंतर 2 व्हीलरवर बसलो होतो, कारण मी सासरी होते. त्याच्यानंतर आम्ही एक महिन्यानी घरी आलो आणि त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू बाकीचे कामं वगैरे, त्यांचं ऑफिस वगैरे, त्याच्यामुळे मी काही बाहेर जास्त पडतच नव्हते. तर खूप मजा येत होती मला. त्यांनीच आम्ही म्हटलं, कारण आम्हाला उशीर पण झाला होता, लवकर पोहोचायचं होतं मूवीसाठी. तर आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या आहोत तिकडे गाडी लावत आहेत. आणि जसं म्हटलं की मला खूप दिवसानंतर 2 व्हीलरवर जायची इच्छा होती, तर आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही आलेलो आहोत स्त्री बघायला मूवी. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत. चला आपला मूवी संपून जायचा, उशीर झालेला आहे आपल्याला. चला आम्ही आता जातो. उसके बारे में सोचना। आप ही रोक सकती है उसे? अब तो आपने वो काला नहीं, मेरी शक्तियाँ उसके सामने कुछ नहीं है। कल रात को देखा ना तुमने, उसने कैसे तिनके की तरह उठा के मुझे अशा प्रकारे आमचा मूवी बघून झालेला आहे. आणि हात सगळे घाण करून ठेवलेलं, मला पण टाका, दोन्ही पण हात मध्ये करा. त्या पिक्चर खूप मस्त होता, 1 नंबर होता. आणि आमच्या बॉटल ठेवत आहे. चला आता आम्ही घरी जातो. जर मध्ये कुठे फिरायला नेलं तर ते पण दाखवते. नेक्स्ट डे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज खूप छान दिवस आहे आणि श्रावणात आम्ही चाललेलो आहोत सोमेश्वरला. म्हणजे कॅप्शनवरनं तुम्हाला कळालंच असेल, इकडे आमचे आहो मस्त गॉगल विगल लावून गाडी चालवत आहे. तर आम्ही चाललो सोमेश्वरला. श्रावणातला सोमवार आहे आणि माझ्या माहेरचं देवत आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे चाललेलो आहोत महादेवाच्या मंदिरात पाया पडायला. तर चला व्लॉग कंटिन्यू करूया, बघूया आमची जर्नी कशी होते, दर्शन कसं होत आहे, कसा जातोय आमचा दिवस. त्यासाठी तुम्हाला व्लॉग कंटिन्यू करावा लागेल. पण सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. आणि आम्ही दोघं कसे दिसत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा. तर चलो चलते हे. तर मध्ये थांबलो होतो चहा घेण्यासाठी, चहा वगैरे घेतला आणि तसंच आम्ही निघालो पुढच्या जर्नीला. तर ऑलमोस्ट आम्ही दिवे घाटाच्या आसपासच होतो. इथून आम्हाला साधारण म्हणजे पुण्यापासून ते जवळपास 70-1 किलोमीटर होतं. आणि पावसाचं वातावरण झालं होतं, असं वाटत होतं खूप जास्ती पाऊस पडावं, कारण सगळीकडे हिरवगार असं दिसत होतं आणि खूप छान वातावरण पण झालं होतं. आणि त्याच्यात गाडीत अशी छान छान गाणी पण लावली होती, तर खूप मजा येत होती आणि सगळ्यांच्या गप्पा टप्पा चालू होत्या. आम्ही मध्यभागी थांबलो होतो. फक्त स्पॉट आहे, इथं थांबतात लोक दिवे घाटामध्ये फोटो वगैरे काढण्यासाठी, थोडं रिलॅक्सेशनसाठी. पाऊस पडत असल्यावर धबधबा वगैरे पडतो, खूप मस्त वाटतं. व मंदीच मागं राहिलं आहे. तर चला फोटो सेशन केलं फॅमिलीचं ना. आता आम्ही चाललो आहे पुढच्या जर्नीला सोमेश्वरला.
तर पुन्हा एकदा जर्नी स्टार्ट झाली ना. मला विठ्ठलाची मोठी मूर्ती दिसली, हे सगळ्यांना माहितीच असेल, खूप छान मूर्ती आहे. आणि ऑलमोस्ट आम्ही पोहोचतच आलो होतो. त्यानंतर मला पाटी दिसली ती चौदरवाडीची, आणि हेच माझं माहेर आहे. आणि इथूनच फक्त 2-3 किलोमीटरवरच सोमेश्वर मंदिर आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती छान साईडनं ग्रीनरी वगैरे आहे. ऑलमोस्ट आम्ही पोहोचतच आलेलो आहोत. आणि असं झालं होतं कधी एकदा पोहोचते आणि कधी आम्ही दर्शन घेतो आहे, कारण ऑलमोस्ट मी 1.5 वर्षानंतर इकडे आले होते, कारण लग्न झाल्यापासून आलेच नव्हते. आणि फायनली आता मी सोमेश्वर मंदिरात आले. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत सोमेश्वरला. नाल्याला छान असं काय म्हणतात गंध लावलेला आहे. तर चला, आणि यात्रासारखं पण आहे. आता उद्या शेवटचा श्रावण सोमवार. तर असं इकडे मंदिर आहे, तिकडून जायचं आहे आपल्याला. आणि हे मंदिर आहे मोठं, खूप मोठं मंदिर आहे. आतमध्ये दाखवेलच तुम्हाला. आणि तुम्हाला असं इकडं पाळणं पण दिसत असेल बघा, पाळणे वगैरे त्या साईडला सगळे पाळणे वगैरे. आणि इकडं आमच्या आहोत फक्त ते वर येते तिकडे का लवकर लवकर आलं का गेलं खाली ते या. तर त्याच्यानंतर आम्ही पोचल्यानंतर पहिलं दर्शन घेतलं, कारण खूप जास्ती मोठी रांग होते आणि आम्हाला अर्धा तास लागलं दर्शन घेण्यासाठी. आणि दर्शन खूप छान झालं, खूप मस्त झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला अभिषेक करायचा होता, तर आम्ही अभिषेक करून घेतली. छान शंकरची पूजा केली आणि पूजा पण खूप छान संपन्न झाली. आणि त्याच्यानंतर 12ची आरती होती आणि ऑलमोस्ट 11:15 11:30ला आमची पूजा चालू होती. आणि थोडाच वेळ होता आरतीसाठी. आणि मग दर्शनही झालं आणि अभिषेकही झाला छान. खूप छान वाटलं. सगळ्यांना देवाकडे हीच प्रार्थना केली की देवा सगळ्यांना सुखी ठेव आणि खुश ठेव, आणि सगळ्यांच्या आयुष्यात जे काही दुःख असेल तर ते सगळं निघून जाऊ दे, शांती लाभू दे आणि सुख भेटू दे. त्यांच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊ दे हीच देवाकडे प्रार्थना केली. आणि खूप सगळं छान होऊ दे, सगळे हॅप्पी राहू दे हीच देवाकडे प्रार्थना केली. आमची पूजा खूप छान झाली. आणि पूजा झाल्यानंतर आम्ही मंदिरात पूर्ण एक वेढा मारला. तिथे मंदिरातच सगळे देवाचे छोटे छोटे मंदिर आहेत. तर तुम्ही कधी आलात सोमेश्वरला तर नक्की भेट द्या. खूप छान मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. आणि यात्रा देखील होती, त्याच्यामुळे खूपच सुंदर वाटत होतं. आणि इकडे महाप्रसाद पण असतो आरती झाल्यानंतर. खिचडी होती ज्यांना उपवास आहे, त्याच्यानंतर आमटी होती, त्यानंतर भात होता, साधा पांढरा भात होता, आणि तसंच लापसी शिरा अशा गोष्टी होत्या. आणि मंदिराच्या आवारातच हे सगळे पदार्थ बनवले जात होते. आणि हाच महाप्रसाद सगळ्यांना दिला जातो. इकडं आम्ही झाडाखाली बसलेलो आहोत निवांत. आता आरती 12 वाजता तर आरती करायला जातो. आणि छान दर्शन झालं, अभिषेक पण छान झाला. आणि मस्त थंड वारा सुटलेला आहे. वातावरण पण छान आहे, खूप अजिबात ऊन नाही, काय नाही, एकदम निवांत वाटतंय. तर चला आता आम्ही आरतीला जातो. आपल्या गैरफायदेवाल्यांना गोड करून देण्यासाठी, त्यांच्या नावाचा सहभाग नोंदवण्यासाठी त्यांच्या नावाने देखील सहकार्य करा. बसलेला आहोत पाण्यामध्ये आणि तुम्हाला इकडे ओम पण दाखवते, दिसतंय का?
आम्ही दोघंच बसलेलो आहोत पाण्यामध्ये आणि जाम मजा येते. आता आम्ही टॉपला आलेलो आहोत. कसं वाटतंय आता? हळूहळू म्हणत होता हा मम्मा. खाली जाताना खूप पोटात गुदगुल्या होत आहे. मंडळी सगळं दर्शन वगैरे छान झालं. त्याच्यानंतर जेवण तुम्ही पाहिलंच, खूप छान जेवण पण होतं. भात, आमटी, शिरा, लापसी आणि त्याच्यानंतर खिचडी. ज्यांना उपवास आहे त्यांना असं खूप छान जेवण होतं आणि समोरासमोर बनवत होते. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो आणि खूप थकलो होतो. आता जवळपास माझ्या घरी पोचतीच आहे. बाकी ज्यांना सोडलं, मम्मीला, आजीला वगैरे सगळ्यांना त्यांच्या घरी सोडलं. आता आम्ही घरी चाललो आहे आणि घरी जाता जाता भाजी घेतली. एवढी जास्त महाग भाजी, साधारण म्हणजे आम्ही 2-4 दिवसापूर्वीच भाजी घेतली होती. तर ऑलमोस्ट जी गोष्ट 30-40 रुपयाला ती 70-80 रुपयाला झाली आहे. खूप महाग झाली आहे. तर आता घरी चाललो आहे. बघूयात आता घरी गेल्यानंतर काय करतो आहे. कारण खूप जास्ती थकलेलं आहोत. म्हणजे आहोत गाडी चालूनच थकलेत. लवकरच पोहोचेल. इतक्या वेळा आम्हाला पाऊस नाही लागला ना. आता खूप जोरात पाऊस सुरू झाला आहे. इतक्या वेळा आम्हाला असं वाटत पाऊस पडावा. किती जोरात पाऊस सुरू झाला आहे आता. मी आल्या मस्त मॅगी बनवलेली आहे खाण्यासाठी. कारण आता वाजलेले आहेत 3:30-4 वाजलेले आहेत आणि भूक लागली आणि इतक्या लवकर स्वयंपाकान खूप दमली पण आहे. म्हणून मग अहो म्हटले पटकन मॅगी कर झटपट, म्हणजे लवकर भूक पण खूप लागली. वेळ पण नाही, स्वयंपाक करत बसलो तर वेळ जाईल. म्हणून आता तात्पुरतं म्हटलं चहाची पण वेळ झाली आणि त्याच्यामुळे चहा आणि मस्त आपण मॅगी खाऊयात. तर अशी छान हेल्दी अशी बनवली मॅगी. म्हणजे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे टाकून साधी बनवत नाही. तर कशी वाटते मॅगी? या सगळ्यांनी खायला. त्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही आराम केला आणि परत आम्ही चाललो होतो. काही फ्रूट्स वगैरे भाजीपाला थोडासा आणायचा होता. त्यासाठी आम्ही परत निघालो होतो. रात्रीचे 9 वाजलेले होते आणि मार्केटमध्ये आलो. तर मार्केटमध्ये आलं खूप भारी वाटलं. सगळी गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होतं आहे हे लगेच मार्केटमध्ये कळून गेलं. कारण खूप छान छान डेकोरेशनचे साहित्य वगैरे आले होते. तर आम्ही पण थोडं मार्केटमध्ये फिरलो आणि भाजीपाला घेतला. तसंच थोडंसं डेकोरेशनचं वगैरे पण बघितलं. कारण आता गणपती बाप्पाचं लवकरच आपल्या घरी देखील आगमन होणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आता रात्रीचे वाजले 10. आता आम्ही झोपतो. परत एकदा आम्ही भाजी वगैरे उद्या उपवासासाठी रताळा वगैरे आणायला गेलो होतो आणि त्यामुळे आता खूप उशीर झाला आहे. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा. पहिलं लाईक करा थम्सअपवर आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा. तुमची काळजी घ्या. बाय.